नमस्कार. ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. जिजाऊ शिक्षण व सामाजिक संस्थेच्या उद्घाटनच करूया. रत्नागिरी रुग्णालयाचे उद्घाटन जे आहे ते आपण पाहू शकतो. माजी मंत्री नारायण राणे यांच्या शुभ हस्ते होताना मला पाहायला मिळालं. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून पालघर ठाणे ग्रामीण येथे हॉस्पिटल सुरू केल्याच्यानंतर मोफत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केल्याच्यानंतर आता कोकणातील रत्नागिरीमध्येही आपण बघू शकतो मोफत जे आहे ते मल्टी स्पेशालिटी रुग्णालय जे आहे ते निलेश सांबरे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे. आणि नक्कीच त्याचा उपयोग जो आहे तो कोकणवासियांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नक्कीच रत्नागिरीतील नागरिकांसाठी उपयुक्त असं हे रुग्णालय ठरणार आहे. अगदी कॅन्सरपासून ते सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया या रुग्णालयामध्ये मोफत होणार आहे. आणि पालघर ठाणे ग्रामीण येथे मोफत रुग्णालय सुरू केल्याच्या नंतर आता कोकणातही जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हे रुग्णालय सुरू करण्यात आलेलं आहे. नक्कीच आपण पाहू शकतो माजी मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून संपूर्ण आढावा घेतला जातो. आणि नक्कीच हे रुग्णालय सर्व कोकणवासियांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अगदीच आपण पाहिलं ऑपरेशन थिएटरमध्ये येताना पायताना बाहेर काढायचे हा नियम असताना बघू शकतो नारायण राणे यांच्या माध्यमातूनही या नियमांचं काही ते पालन करण्यात आलेलं आहे. आणि बघू शकतो या अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरला भेट देताना नारायण राणे आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या इथे ओपीडीला 2 तास अत्याधुनिक सुविधा आणि परिपक्व असणारं हे रुग्णालय जे आहे ते गेम चेंजर ठरणार आहे. आणि नक्कीच आपण बघू शकतो अनेक मान्यवर इथे भेट देतात आणि संपूर्ण रुग्णालयाचा आढावा त्यांच्या माध्यमातून घेण्यात येतं. साधारण विचार पुढे ये बाबा आत्ता जस्ट उठत आहे 5 मिनिटं.
मिनिट फोटो घ्या. चला ठीक आहे ना चला एक मिनिट साईड हो जरा चला गावाला चला चुकीची घेत सरळ आहे ना चला दोरी काढली का झालं गाडी दिली आवाज येतो का? आवाज येतो. तुम्हाला तुम्ही गाडीत बसताय का नाही टाकतो आणि म्हणून मुंबईमध्ये या ठिकाणी काही डॉक्टर्स हे त्यांना सल्ला देण्याचं काम करतात आणि त्यांच्यावरती उपाय करण्याचं काम केलं जातं. जवळजवळ गेल्या वर्षभरामध्ये लाखो पेशंटचा इलाज या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करण्याचं काम हे त्या माध्यमातून झालं आहे. त्याच पद्धतीने इथेही रत्नागिरीमध्ये 10 अशी प्राथमिक आरोग्य केंद्र ही टेलिमेडिसिन जोडण्याचं काम केलं आहे आणि आज एक वेगळ्या पद्धतीने जिजाऊने सुरू केलेला हा उपक्रम हा खऱ्या अर्थाने आरोग्याला सुदृढ करण्यासाठी सर्वात मोठं काम करेल असं मला वाटतं. आपले सर्वांचे नेते आदरणीय दादा हे या ठिकाणी या हॉस्पिटलला विजिट करण्यासाठी या ठिकाणी आले. जिजाऊ संघटनेला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आले. मी आपणा सर्वांना विनंती करतो त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं. या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री या कोकणाचा नव्हे तर महाराष्ट्राचा स्वाभिमान माननीय नारायणजी राणे साहेब यांचे ते शुभागमन झाले. दोन्ही हात उंचावून जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये या भव्य लोकार्पण आणि उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आजवर महाराष्ट्राचं सामर्थ्यशाली नेतृत्व ज्यांनी पूर्ण राष्ट्रीय पदावर केलं आणि ज्यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द ही लोककल्याणकारी कार्याचा वसा आणि वारसा जोपासणारी ठरली. पुनश्च एकदा जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री माननीय नारायणजी राणे साहेब आपलं मी शब्द सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो. दादांचं इथे आगमन झालंय. आपण सर्वजण जाणता जिजाऊ संघटना खरं तर निलेश सांबळेजी आणि माझे वैयक्तिक बरेच वर्षापासून असणारे संबंध जे आदरणीय नितेश राणेजींनी सांगितलं मी फक्त त्याच्यामध्ये उजाळा करण्यासाठी फक्त सांगतो की त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात ही खरं तर आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये
ही फार वर्षा अगोदर मला आठवतं, निलेशजी मी विसरणार नसेन कदाचित, आणि मला ते आठवतं की आपल्याला एक पोटनिवडणूक पालघरमध्ये होती आणि या पालघरमधल्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी प्रत्यक्षपणे भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये त्यावेळेच्या काळात प्रवेश केला आणि आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्यांनी त्यावेळेला काम केलं आणि आम्हाला सर्वांना विजयशी मिळवून देण्यामध्ये त्यांचं त्यामध्ये योगदान होतं. त्यामुळे ते मनाने आणि तनाने हे ऑलरेडी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आहेत. मी आपणा सर्वांना एवढंच फक्त सांगू इच्छितो, निलेश सांबळेजी सामाजिक संस्थांमध्ये काम करतात, एक व्यावसायिक म्हणून सुद्धा एक चांगला उद्योजक म्हणून काम करत असताना आपली असणारी जी जबाबदारी आहे, समाजाबद्दल असणारं त्यांचं जे ऋण आहे, समाजासाठी मला काहीतरी करावं लागेल, मला सातत्याने काम करायचं आहे. मला असं वाटतं की पूर्ण गेल्या 10 वर्षामध्ये माझा त्यांचा जेव्हापासून संबंध आला, त्यांचा नंबर माझ्याकडे फीड आहे. प्रत्येक गोष्ट की जी त्यांनी समाजासाठी करण्यासाठी जे पाऊल उचलतात किंवा समाजामध्ये एखादी चांगली घटना घडली किंवा एखाद्या समाजामध्ये अन्याय होतोय, अशा प्रत्येक गोष्टीची सूचना ते सातत्याने मला देत असतात. व्हॉट्सअप असेल, त्यांच्या असणाऱ्या SMS माध्यमातून येत असते. आणि मीही एक कार्यकर्ता म्हणून, त्यांचा मित्र म्हणून नेहमीच त्यांनी जेव्हा जेव्हा साथ घातली, जेव्हा त्यांनी सांगितलं की या विषयामध्ये आम्हाला सर्वांना समाजासाठी एकत्र येऊन या समाजासाठी काहीतरी करायचं आहे, आम्ही सर्वजण एका व्यासपीठावर येऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो. निलेश सांबळेजींनी जे पाऊल या ठिकाणी उचललाय, खरं तर ही संजीवनी ज्याला म्हणतात, आरोग्यासाठी सर्वात मोठी संजीवनी देण्याचं काम, खरं तर हे सर्वात मोठं ज्याला म्हणतात हे पाऊल आहे. त्यामुळे असं पाऊल उचलताना एक धाडसी पाऊल ज्याला म्हणतात असं पाऊल आहे. त्यामुळे पैशाचं सोंग कधीच करता येत नाही. या सर्व गोष्टीसाठी लागणारे पैसे उपलब्ध करणं हे तेवढं मोठं काम असतं, परंतु समाजामध्ये अशी दानशूर व्यक्तिमत्व ही फार कमी असतात की जी आपल्या व्यवसायातून जे निर्माण होतं, त्या व्यवसायातून जे निर्माण होतं त्यापैकी काही भाग हा अशा समाजसेवेसाठी जे खर्च करतात. खऱ्या अर्थाने असे अनेक जण येणाऱ्या काळामध्ये उभं राहणं ही खरं तर समाजाची गरज आहे असं मला वाटतं. त्यांच्याकडे पाहून यानंतरच्या काळामध्ये असे अनेक समाजसेवक हे उभं राहणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. निलेश सांबळेजी असतील, त्यांचे सर्व टीम असेल, त्यांनी उचललेल्या या धाडसी पावलाबद्दल आणि त्यांनी केलेल्या उपक्रमाबद्दल मी त्यांचं खरं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद साहेब. आणि यानंतर ज्यांचं नुकतंच इथे आगमन झालेलं आहे, अवघा महाराष्ट्र ज्यांच्याकडं त्याच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून आशेनं आकांक्षानं पाहत राहिला, ज्या राजकीय पटलावर ते उभे राहिले तिथून त्यांनी केवळ आणि केवळ लोकांच्याच कल्याणाचा विचार केला आणि आज तोही वारसा अखंडपणे त्याच्याकडनं सातत्यानं चालवला जातो. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या भारत सरकारचे माजी मंत्री माननीय नामदार नारायणजी राणेसाहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं संस्थेचे सचिव सन्माननीय केदारजी चव्हाण सर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आदरणीय नारायणजी राणेसाहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. एकदा दोन्ही हात उंचावून जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये कोकणचं असामान्य सामर्थ्य ज्यांनी उभ्या विश्वाला दाखवलं, ज्यांची वाणी ही सातत्यानं लोक उत्कर्षाचाच मार्ग निर्माण करत राहिली, ज्या नेतृत्वानं गेल्या 4 दशकांहून अधिकचा काळ राजकारणाला समाजित करत असताना राजकारणात राहूनही समाजाशी असलेली नाळ घट्टरित्या जोपासली. महाराष्ट्राचं स्वाभिमानशील व्यक्तिमत्व, कोकणचा बुलंद आणि घणाघाती आवाज, महाराष्ट्राचा स्वाभिमान माननीय
नारायणजी राणे साहेब, मी आपलं शब्दसूत्रांनी देखील मनापासून स्वागत करतो आणि अधिक वेळ न दवडता मी साहेबांना विनंती करतो की उपस्थित या विराट अशा जनसमुदायाला आपल्या अधिकारवाणीनं आपण संबोधित करावं. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाचं आता उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय असे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे येणार आहेत. मी रत्नागिरीमध्ये होतो आणि म्हणून या अतिशय उपयुक्त आणि लोकोपयोगी कार्यक्रमाला आपण हजेरी लावावी या हेतूने आलो आहे. या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे भाजपचे नेते सन्माननीय चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे, सन्माननीय श्री निलेश भगवान सांबरे साहेब, मंचकावरील सर्व मान्यवर व्यक्ती, माझ्या समोर बसलेले वडीलधारी आणि अन्य मान्यवर बंधू भगिनीनो आणि मित्र, सन्माननीय श्री निलेश भगवान सांबरे साहेब आपल्या महाराष्ट्रातील एक हाडामासाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. लोक उपयोगी, लोकहिताच्या आणि लोक कल्याणासाठी ते काम करतायत. माझा त्यांचा जुना परिचय आहे. बोलण्या अगोदर त्यांनी आठवण करून दिली, साहेब 2005 मी माझ्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. मी असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. माझ्या उद्घाटनानंतर सांबरे साहेबांची वाटचाल अतिशय गतीने झालेली आहे आणि त्याचा प्रत्यय आता रत्नागिरीमध्ये आज त्या हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर येणार आहे. खरी सेवा, आरोग्याची सेवा, रत्नागिरी आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांचं आयुष्य वाढवण्यासाठी, आरोग्य चांगल्या ठेवण्यासाठी एक स्तुत्य आणि उपयुक्त असा उपक्रम ते राबवत आहेत. त्यांना मी शुभेच्छा देतो आणि तुम्हाला देवानी, माझ्या कुलदेवत रामेश्वराने उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देऊन अशीच महाराष्ट्रातील जनतेची आरोग्याची आणि जनसेवा तुमच्या हातून घडो असे या ठिकाणी प्रार्थना करतो. मला राजापूरला कार्यक्रम आहे आणि म्हणून त्या कार्यक्रमाला वेळेवर पोहोचणं आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात कोकणातली जनता इथे जमलेली आहे. त्यांना भेटावं, त्यांना पाहावं आणि आपण त्यांच्यापासून एक आनंद आणि प्रेरणा घ्यावी या स्तुत्य हेतूने मी आलेलो होतो. तुम्हाला पाहून समाधानाने आनंद झाला आणि मी सन्माननीय निलेश सांबरे साहेबांना या ठिकाणी एवढंच सांगेन की भारतीय जनता पक्ष लोकहित, लोककल्याण आणि प्रगतीच्या मार्गाने जे जे उपक्रम राबवाल त्याला आमचं सदैव सहकार्य आपल्याला राहील आणि आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू. आपण मात्र आमची पाठ सोडू नये एवढंच सांगतो. आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद साहेब. निश्चितपणानं आता सांबरे साहेबांच्या देखील काही मनातल्या चिंता नष्ट झाल्या असतील. साक्षात नारायणच पाठीशी उभा राहिल्यानंतर बाकी कसलीही चिंता नसावी. एकदा जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण माननीय सर्व व्यासपीठावरील या विचारमंचावरील मान्यवरांचं मनापासून आभार मानूया. अगदी काही क्षणांमध्ये महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं देखील इथे शुभागमन होणार आहे. त्यांचं देखील आपण मनोगत ऐकणार आहोत आणि मग या लोकार्पण सोहळ्याला आपण खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं पूर्णत्वाला नेणार आहोत. तुर्तास या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज निलेशजी सांबरे साहेब यांचे वडील आणि आम्हा सगळ्यांचेच बाबा आदरणीय भगवानजी सांबरे साहेब यांचा वाढदिवस देखील आहे आणि पित्याच्या वाढदिवसाच्या दिवशी पुत्रानं
केवळ पित्यालाच नव्हे तर उद्या महाराष्ट्राला उद्या कोकणाला दिलेली ही भेट आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण बाबांना देखील जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा देऊया. अधिक वेळ न गमावता जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट महेंद्रजी मांडवकर साहेब यांना मी विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं. सर्वांना नमस्कार. सर्वांना नमस्कार. रत्नागिरीचा आवाज येत नाही. सर्वांना नमस्कार. धन्यवाद. खरं तर मंचावरील आमच्या आदरणीय माननीय निलेश सांगळे साहेबांचे आई बाबा आपल्या मंचावर साहेब सर चव्हाण सर, नितेशजी राणे साहेब मंचावरील उपस्थित नाव देत नाही. साहेब शुभेच्छा शुभेच्छा. जिजाऊ संस्थेचे काम अतिशय जोमाने सुरू आहे आणि या जिजाऊ संस्थेच्या कामाची पावती आपण सगळे आज माझ्या समोर उपस्थित साहेब हां आपण सर्व तमाम माझे माता भगिनी नमस्कार करतो. एक चांगली सेवा जी निलेश सांगळेंच्या हातून घडते. आता जनसेवाचं आणि सामाजिक उपक्रमाचं दुसरं नावच आता निलेश सांबरेजी झालेलं आहे. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचून त्याच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणण्याचं काम जे आमचे निलेश सांबरेजी करतायत ते खरंच कौतुकास्पद आहे. कुठल्याही कोणाचीही मदत न घेता स्वताकदीने हे सगळं उभं करणं हे सोपं नसतं. आणि निलेशजीने आज ज्या पद्धतीने रत्नागिरीकरांसाठी एवढी मोठी आरोग्याची व्यवस्था उभी केलेली आहे, मला निश्चित पद्धतीने त्यांचा अभिमान आहे आणि त्यांच्या सगळ्या सामाजिक कार्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. मंत्री नितेश राणे यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे. त्यांच्या माध्यमातून ही जिजाऊ संस्थेच्या या उपक्रमाला आरोग्य व्यवस्थेला जे आहे ते आज शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात कोकणवासी आपल्याला पाहायला मिळतात. भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण सर देखील या सुंदर अशा कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. आपण सरांशी संवाद साधणार सर. खरं तर जिजाऊ सामाजिक संघटनेने कोकणामध्ये हे उचललेलं वैद्यकीय क्षेत्रामध्ये अत्यंत धाडसी असं पाऊल आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी उचललेलं हे पाऊल आहे. शहापूरमध्ये त्यांनी सुरू केलेला एक हॉस्पिटल, त्याच्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा रत्नागिरीमध्ये हे जे सुरू केलेलं हॉस्पिटल आहे हे नक्कीच लोकांची सेवा करत असताना रुग्णसेवा ही ईश्वर सेवा जसं म्हटलं जातं त्या दृष्टिकोनातून ते गेली वर्षानुवर्ष काम करत आहेत. खरं तर त्यांना आणि त्यांच्या पूर्ण टीमला या सर्व गोष्टीसाठी खूप खूप शुभेच्छा. माजी मंत्री भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबतही आपण संवाद साधलेला आहे. ते देखील या लोकार्पणाच्या सोहळ्याला उपस्थित होते आणि आता चला पुढे हा अभूतपूर्व सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे. या रुग्णालयाचं लोकार्पण झालेलं आहे. थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील इथे दाखल होणार आहेत. त्यांच्या हस्ते देखील रुग्णालयाचे लोकार्पण होणार आहे. लाखो रुपयांची फी घेतली जाते. ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण रुग्णसेवा घडते ते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे सर आपल्यासोबत होते. सर अनेक मान्यवर आज आले होते. अभूतपूर्व सोहळा आहे. रुग्णसेवा आपल्या हातून घडते. महत्त्वाचं बाबांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त अनेक भेट आपल्या माध्यमातून नक्कीच तेच जबाबदारी असते या राज्यातील देशातील प्रत्येक मुलाची. का या वडिलांना काय कशामध्ये आनंद मिळतो
आणि वडिलांचं आयुष्य वाढण्यासाठी पुण्याचं काम केलं पाहिजे. त्या दृष्टीने आजच्या हॉस्पिटलचं उद्घाटन थोड्याच वेळात राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब येणार आहेत. त्यांच्या शुभ हस्ते होणार आहे. माननीय माजी केंद्रीय मंत्री दादा आले होते, नारायण राणे साहेब आले होते, रवींद्र चव्हाण साहेब आले होते आणि नितेश राणे साहेब. आपल्या कार्यक्रमाचं टायमिंग 10चा असल्याने ते लवकर आले होते. पुढचं नियोजित त्यांचे कार्यक्रम आहेत राजापूर आणि इतर ठिकाणी. मग माननीय उपमुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन आम्ही त्यांचे पहिले संभाषण संबोधित केलं प्रवाहाला लोकांना आणि ते रजा घेतली. आता लवकरच उपमुख्यमंत्री महोदय येतील आणि आज आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी का माझ्या बाबांना आयुष्य वाढण्यासाठी एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे. रुग्णालयामध्ये कशा प्रकारे सेवा असणार आहे आणि कोकणवासियांनी देण्यासाठी काय आव्हान? अगदी पालघर ठाण्याप्रमाणे सर्वच आजारांवर इथे उपचार होणार आहेत. अगदी मेंदूपासनं हाडाचे सर्व आजार कॅन्सरपर्यंत सर्व आजाराची व्यवस्था आहे. महिलांसाठी विशेष कक्षा आहेत, लहान मुलांसाठी विशेष कक्षाचं आयोजन करण्यात आहे. NICU आहे, ICU आहेत. विविध प्रकारचे जे मुंबई इथल्या आमच्या बांधवाला भगिनीला कोल्हापूर, पुणे किंवा मुंबई जावं लागायचं ते आता जायची गरज पडणार नाही. अभूतपूर्व सेवा जी आहे ती जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पुरवली जाते. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे असतील, मंत्री नितेश राणे असतील, सोबतच भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, हे आता या ठिकाणी येऊन गेल्या. सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण बघू शकतो हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. मोठ्या प्रमाणात कोकणवासी रत्नागिरीतील नागरिक या सोहळ्याला उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि महत्त्वाचं म्हणजे निलेश सांबरे यांच्या वडिलांचा आज वाढदिवस, त्यांच्या नावाने रुग्णालयाचं लोकार्पण होतं आणि थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या सोहळ्याला जे आहे ते उपस्थित राहणार आहेत. हे आपल्याला कोणाला सांगायची गरज नाही. आपल्या संस्थेचं नाव देखील जिजाऊ आहे. जिजाऊनी काय केलं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर जिजाऊने जसा शिवाजी महाराज घडवले तसेच आमच्या भावना यांनी निलेशजी सांबरे साहेबांना घडवलं आणि त्यांच्या माध्यमातून आपण सगळे आता शिकत आहोत. तर ह्या स्त्रियांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी देखील आपले विविध उपक्रम रत्नागिरीमध्ये चालू आहेत आणि ह्या उपक्रमांचा देखील आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा. शिलाई मशीनचे कोर्सेस असतील किंवा विविध प्रकारचे उपक्रम असतील तर ह्या उपक्रमांमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या महिला स्वावलंबी झाल्या पाहिजेत, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत. त्यांनी 5 रुपयासाठी कोणाकडे मागणी किंवा याचना करता कामा नये यासाठी विविध प्रकारचे उपक्रम आपण सुरू केलेले आहेत. त्याचप्रमाणे आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हे युग हे कॉम्प्युटरचं युग आहे आणि या कॉम्प्युटरच्या युगामध्ये कॉम्प्युटरचं प्रशिक्षण किंवा कॉम्प्युटरची माहिती असणं ही काळाची गरज आहे, तर ती नितांत गरज आहे. आणि ह्या नितांत गरजेसाठी देखील आपल्याकडे स्पर्धा परीक्षा अकॅडमीमध्येच मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षण आपल्या रत्नागिरीमध्ये चालू आहे. जवळपास एका दिवसाला 12 बॅच आणि एका बॅचला किमान 20 मुलं अशी जवळपास 240 मुलं पूर्णपणे मोफत 4,000 रुपयाच्या कोर्स पासून 4 लाखापर्यंतच्या कोर्स रकमेचे कोर्स पूर्णपणे मोफत प्रशिक्षण घेत आहेत. आणि आपल्याकडे जी तमाम मुलं जी आपल्याकडे व्हाईट शर्टवाली जी काम करतात स्वयंसेवक म्हणून ही त्यातलेच काही मुलं आहेत की ज्यांना ही शिकायचं होतं पण काही आर्थिक अडचणी होत्या किंवा काही ज्यांना शिकण्याची इच्छा होती. ही सगळी मुलं आपल्याशी जोडली गेलेली आहेत आणि या जोडल्या गेलेल्या मुलांवरील संस्कार म्हणून ही सगळी मुलं आपल्या सगळ्यांच्या व्यवस्थेसाठी काम करत आहेत. त्या सगळ्यांना देखील मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे अजून सगळ्यात महत्वाचा जो कोर्स आपल्याकडे सुरू झालेला आहे, सगळ्यात महत्वाचं जे चालू झालं ते आता आपल्या सगळ्याची वाट बघत आहात ते हॉस्पिटल. त्या हॉस्पिटलचं उद्घाटन आपल्याला थोड्या काही दालनांचं झालेलं आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते ते होणार आहे. तर त्या हॉस्पिटलची सगळ्यांनाच खरं तर नितांत गरज होती असं मला वाटतं. गेले वर्षभर आम्ही सांबरे साहेबांच्या माध्यमातून आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जी काही उपचार सुरू आहेत त्याच्यामध्ये काही आम्हाला त्रुटी वाटतात किंवा कमीपणा वाटतो तर आमच्या रत्नागिरीमध्ये देखील जसं आपल्या झडपोलीला हॉस्पिटल आहे तर त्याचप्रमाणे तसं हॉस्पिटल आमच्या रत्नागिरीला द्यावं अशी आम्ही विनंती सरांना केली होती. तर साहेबांची देखील इच्छा होती की रत्नागिरीतील सर्वच गोरगरीब कोणती जात धर्म न बघता जो गोरगरीब आहे ज्याला गरज आहे आणि ज्याला आमच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायची इच्छा आहे त्या सगळ्यांसाठी हॉस्पिटल पूर्णपणे मोफत असणार आहे. आपण सगळ्यांनी आता गर्दी आहे पण नक्कीच या हॉस्पिटलला सगळ्यांनी भेट द्या. मी असं कोणाला सांगणार नाही की तुम्ही आजारी पडू या, कोणीच आजारी पडू नये अशी नक्कीच इच्छा आहे. पण ज्या वेळेला माणूस आजारी पडतो आपल्याकडे सगळ्याचं नियोजन असतं, शिक्षणाचं देखील काही प्रमाणात नियोजन असतं. पण जेव्हा एखादा माणूस आजारी पडतो त्यावेळेला आजारी पडलेल्या आर्थिक खर्चाचं कधीच नियोजन नसतं आणि अशा वेळेला जेव्हा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येते तर त्यावेळेला आपल्या पुढे रत्नागिरीमध्ये काही हॉस्पिटल्स आहेत तिथं काही झालं की आपण लगेच जातो. समजा तिथे नाही बरं झालं तर मग ते हॉस्पिटल सांगतं की पुढे कोल्हापूर मुंबईला कुठेतरी घेऊन जा.
मग अशा वेळेला पंचायत अशी होती की हातात असलेले पैसे खर्च होऊन गेलेले असतात, पुढच्या खर्चाचं नियोजन कसं करायचं. तर ह्या सगळ्याचा विचार म्हणूनच खरं तर आपलं हे सुसज्ज असं हॉस्पिटल, आपल्याकडे डॉक्टर मुळे आहे, तर त्यांनी आपल्याला हॉस्पिटल चांगल्या सुसज्ज अवस्थेत आपल्याकडे दिलं, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर ही हॉस्पिटलची सुविधा गेल्या महिन्याभरामध्ये आपल्याला तयार होऊन महिन्याभरात ते सुरू करता आलं. त्यासाठी डॉक्टर मुळेचे देखील मी धन्यवाद देतो. तर ह्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला सगळ्यांनाच सकाळपासून सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं असेल की वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरी, ज्या अपेंडिक्स असतील, मूळव्याध असेल किंवा हृदयरोगाचे एंजिओप्लास्टी असेल की ज्यांचा खर्च किमान सुरू होतो 50,000 पासून, अशा अनेक प्रकारचे ऑपरेशन्स आपल्या सगळ्यांना ज्याला